महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नमस्कार, महाराष्ट्र.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगर लगत असलेल्या दौलताबाद किल्ल्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं कळल्यानंतर लगेच फॉरेस्ट विभाग आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांनी त्या ठिकाणी पिंजरे लावले होते। त्यामध्ये आतापर्यंत फक्त त्याचा एक लहान पिल्लू त्यांना मिळालेला आहे, परंतु आतापर्यंत तो बिबट्या आणि त्यासोबत अजून एक पिल्लू असल्याचं बोललं जातं। त्यामुळे आता त्याचाही शोध सुरू आहे। त्यासह पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक 50-50 मीटर अंतरावर गार्ड सुद्धा तैनात करण्यात आले आहे। युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध मात्र अजूनही सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर ही पर्यटन राजधानी आहे। या ठिकाणी बीबी का मकबरा, पांचक्की त्यासह वेरूळ अजिंठ्यासारखे प्रेक्षणीय स्थळ आहे। त्याचबरोबर शहरापासून लगत असलेल्या दौलताबाद हा मोठा किल्ला आहे। ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, शाळेच्या सहली येतात। परंतु मागील काही दिवसांपासून त्या ठिकाणी असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे एक भीतीचं वातावरण आहे। परंतु पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून वन विभाग असो किंवा आर्किओलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया असो, हे सर्व मिळून त्या ठिकाणी काम करत आहेत। त्या जागोजागी त्यांनी गार्ड लावलेले आहे। पर्यटकांना सूचना देण्यात येत आहे। किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना बंद करण्यात आलेला नाही, सध्या तो सुरू आहे। परंतु काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी वारंवार सूचनाही देण्यात येत आहे। आतापर्यंत बिबट्या मात्र त्यांच्या पिंजऱ्यात अडकलेला नाही। त्याचा शोध मोहीम सध्या सुरू आहे। याविषयी वन विभागाचे अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की सध्याला प्रति एक 100-200 मीटरवरती आपण आर्किओलॉजिकलचा स्टाफ सुद्धा बसवलेला आहे। तसं ज्या भागामध्ये जास्त करून बिबटचा वावर आहे त्या क्षेत्रामध्ये स्वतः आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं अलर्ट आहो। आणि ज्या क्षेत्रात सतत वावर असल्यामुळे इकडचं आपण जो प्रतिबंधित क्षेत्र केलं आहे, इकडं आपण पर्यटकांना या साईडला येऊ देत नाही। जिथं बिबट्या पहिले कॅप्चर झाला आहे त्या एरियात पर्यटकांना आपण बंदी केलेली आहे। पण जनरली पर्यटक आपण जे आलेले आहात त्यांना वरती किल्ला सुरू आहे। आमकाज जो आहे इथलं एक वास्तुसंग्रहालय, त्या परिसरात आपण पर्यटकांना बंदी केलेली आहे। पण पर्यटकांसाठी किल्ला वरती जाण्यासाठी सुरू आहे। ज्या दिवशी बिबटचं पिल्लू कॅप्चर झाले त्यावेळेस मादी सोबत नव्हती। एखाद्याच भटकत आल्यामुळे तो पिंजऱ्यामध्ये सापडले गेलेला आहे। सदरील ठिकाणी मादीचा पण वावर आहे अजून। दिनांक 12/7/2026 रोजी सायंकाळी 1 वाजेच्या दरम्यान पिल्लं कॅप्चर झालं होतं आपलं क्यूब। मादीचा वावर इथं आहे संध्याकाळी, पण इथं काही कर्मचाऱ्यांनी पाहिलं होतं, पण तिने थोडं बॅक साईडला ह्या साईडला गेल्याचं त्यांनी कळवलं होतं आपल्याला। तर या वावर तिचा वावर कमी झालेला आहे सध्याला। तरी आम्ही 24 तास इथं अलर्ट आहे। डे नाईट आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंटचा स्टाफ इथं हजर आहे। आर्किओलॉजिकलचा स्टाफ देखील नाईटला आहे इथे।